मित्रमैत्रिणींनो, लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. स्वतःची किंमत वाढवायची असेल, चार चौघांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही खास गोष्टी तुमच्यासाठीच आहेत. असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली, कधीही कुणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाहीत, वाईट मार्गाला नाही लागलात तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. कारण कुणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवणार तर लोक तुम्हाला मान देणार. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही. आणि सोडला नाही तर कुणाला घाबरायची देखील अजिबात गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट आणि सडेतोड राहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या, स्वतःमध्ये स्पष्टपणा असू द्या. कारण घाबरणार आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वतःचे मत असू द्या. आपल्याला कुणीही इथं भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचं खातो. म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्टपणा असू द्या. कुणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची अजिबात गरज नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढा जास्त तुम्हाला दाबवण्याचा प्रयत्न होणार. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवून बोला. तुमच्या स्पष्टपणामुळे लोक तुमच्या वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी देखील समजणार नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे आपली कमजोर बाजू किंवा आपली सगळी सुखदुःख इतरांना सांगत बसत जाऊ नका. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख, संघर्ष, वाईट वेळ असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलोत. संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि आपल्या जीवनाचा भाग आहे. आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपले दुःख इतरांना सांगून ते कमी होत नाहीत किंवा त्याचा काही उपयोगी होत नाही. उलट लोक आपली खिल्ली उडवतात, मजा घेतात. आपल्या बाजू इतरांना सांगून आपण इतरांना चर्चा करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देत असतो. म्हणून कितीही दुःख असू देत, आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू दे, त्या इतरांना कधीही सांगू नका. चौथी गोष्ट म्हणजे दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल. आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो, वचन देतो, तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार. हे कलियुग आहे असं म्हणतात. इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त चालतं. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दांना जाणणे गरजेचं आहे. स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. पाचवी गोष्ट म्हणजे सगळ्यासोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात, समोरचाही तुमच्याशी प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. पण प्रेमाने आपण अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यामध्ये मिसळून राहणारी व्यक्ती, अशा व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात. भांडखोर, चिडचिडे आणि तुसटपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवत असतात. सहावी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत करा. मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे नसू तर याला काहीही अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसांची वेळही किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत. आपल्या वेळेबाबत कायम तत्पर राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो. त्यावेळेस ते काम पूर्ण करा. वक्तशीर असणाऱ्या व्यक्ती प्रत्येकालाच आवडतात आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडत असतो. हे कायम लक्षात असू द्या. हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.